विजापूर नाका पोलीस चौकी यांच्या अंतर्गत विजापूर रोड गणेशोत्सव या निमित्ताने विजापूर नाका पोलीस चौकी व महापालिका यांच्या मार्फत सर्वसाधारण बैठक घेण्यात आली। या बैठकीत विविध मंडळाचे तांत्रिक व सामाजिक अडचणी त्या संदर्भात विशिष्ट बैठक घेण्यात आली। या बैठकीचे नियोजन विजापूर नाका पोलीस चौकी यांच्या मार्फत करण्यात आली होती। या बैठकीत माननीय पोलीस आयुक्त विभाग 2 चे श्री खिरडकर साहेब, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गायकवाड साहेब व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड साहेब व विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री वराळे साहेब यांचे मार्गदर्शन सर्व मंडळांना व मंडळातील पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवातील अडचणींना लक्षात घेऊन त्यावर चर्चा व मार्गदर्शन देण्यात आले आहे। कार्यक्रमाची सांगता श्री भिंगे सर यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमास आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले। या कार्यक्रमामध्ये सर्व गणेश भक्तांना ऑनलाईन पद्धतीने परवाना मिळवण्याची प्रक्रियाबद्दल माहिती दिली। वाढलेले तर तोडावे, पण खड्ड्यावरती खड्डे बुजवावे। खड्ड्यापेक्षा चौथा मुद्दा अजिबातच कुठे निघत नाही। विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत या मीटिंग मध्ये आलो तेव्हा पूर्ण भरलेलं होतं। तर जसे तुमचे विचार सुरू झाले, नवीन तरुण मंडळीला कुठेतरी न पटल्यासारखं झालं वाटतं, त्याच्यामुळे काही कृत्य कमी झाल्या। तर मी खरंच आपलं अभिनंदन करतो की आपण ज्या सूचना मांडल्या पहिल्यांदा मी बघतोय की कोणत्या तरी मीटिंग मध्ये आपण मांडलेल्या। तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो डॉल्बी फ्री गणेशोत्सव। हे आपण मागच्या 10 वर्षापासून प्रयत्न करतो आहे की डॉल्बी फ्री गणेशोत्सव साजरे केले पाहिजे। कोर्टाचे गाईडलाईन्स तसे आहेत, पण सामाजिक भावना लक्षात घेऊन त्याच्यावरती पोलीस स्ट्रिक्टली जास्त कारवाई करत नाही। तर एक दिवसाचा उत्सव असतो आणि आपण आपल्यावरती उत्सव करताना एका कोणत्या उत्सवाला आपण गालबोट लावणं बरोबर नाही। लोकांच्या भावना दुखावल्या जातात, ती एक भावना त्याच्यामध्ये असते। त्याच्यामुळे आपण सगळ्यांना जे नियम लागू करतो ते सगळ्या निवडणुकीसाठी आपण लागू करतो। पण आपलं खरंच अभिनंदन की आपण हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी रेज केला। मी आपल्याला आवाहन करेल की जर विजापूर रोड मध्यवर्ती आणि हुडकी रोड मध्यवर्ती यांनी यावर्षीपासून डॉल्बी मुक्त गणपतीचा साजरा करावा, हा एक आदर्श आपल्याला दुसऱ्याला सांगता येईल। कारण आपण गणरायाचं जे पूजन करतो, 10 दिवस आराधना करतो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीचा आपण प्रतिष्ठापना करतो। आपण आपल्या गल्लीमध्ये मंडळ भरतो, तिथे पण आपण 2 वेळ त्याची आरती करतो। तो देव आहे आपण। आणि तुम्ही बरेच व्हिडिओ तुम्हाला शेवटच्या दिवशी येतात की घरातली लहान लहान मुलं जेव्हा विसर्जन जातात तर त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यावेळेला बऱ्याचशा मोठी माणसाच्या डोळ्यात पाणी येतं की आपण 10 दिवस त्या बाप्पाची आराधना करतो आणि ती आराधना करताना आपण त्याच्याकडे काहीतरी मागतो। आपण गणपतीचं पूजन कोणती चांगली गोष्ट करताना पहिले सुपारीचं म्हणजे गणपतीचं पूजन करतो। डॉल्बी सेम आहेत, लाईट सेम आहेत, फक्त फ्लेक्स वरचे चेहरे बदलतात। आता मार्केट स्वामीची निवडणूक निघाली, महादेवाच्या मूर्ती होत्या, अण्णाभाऊ साठेची निघाली 3 तारखेला, अण्णाभाऊ साठेचे पुतळे निघाले, तिथे मार्केट स्वामीची मूर्ती आली। भविष्य देणाऱ्याच्या मध्ये सगळं सेम आहे, गाणे पण सेम आहे। आणि मला खूप वाईट वाटतं या गोष्टी, मार्केंड स्वामीच्या निवडणुकीमध्ये आपले काकरा, मैगुडॉन, बरोबर आहे, आणि असे गलितचे गाणे की जे आपण घरी ऐकू शकत नाही आपल्या, आपण घरी तर लागलं तर चॅनल बघतो, चीज करतो, तशा गाण्यावरती तरुणाई थिरकताना आपल्याला दिसले आणि कोणाची निवडणूक आपण काढतो आहोत तर महामानवाची निवडणूक आहे। ह्या गोष्टी कुठे थांबणं गरजेचं आहे, चांगले विचार आपण राबवले पाहिजे। आता यांनी जे सांगितलं की यांनी 10 लाखाचे पुस्तका मंदिराला स्टाईल वगैरे बसवली, तिथे गोरगरिबांची कार्यक्रम असतात, करोडो रुपयाची उलाढाल आपल्या शहरामध्ये आहे। वर्षभरामध्ये 365 दिवसापैकी 250 दिवस तरी आपल्याकडे डॉल्बी वाजवले जातात। करोडो रुपयाची उलाढाल आपल्या शहरासाठी, आपण नेहमी सांगतो आपल्याकडे खड्ड्यावर पाणी साचलेलं आहे वगैरे। विजापूर नाका पोलीस स्टेशनचा 1.5 वर्षाचा अनुभव असा आहे की सोलापूर शहर हे उत्सवप्रेमी शहर आहे आणि आतापर्यंत जेवढे पण उत्सव आजच्या काळात किंवा याच्या पाठीमागे साजरे झाले ते अतिशय शांततेने, आनंदाने आणि कायद्याच्या चाकोटीत राहून साजरे झालेले आहेत। त्याच्यामुळं हा सुद्धा सण तशाच पद्धतीने साजरा होणार याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे। कारण मला या 1.5 वर्षाच्या कालावधीत जो अनुभव आला त्याच्यावरून मी हे सांगतो। दुसरी गोष्ट, गणेशोत्सव सण हा 3 टप्प्यात साजरा होतो।
पहिला स्थापना, ज्या दिवशी गणरायाची स्थापना असते त्या दिवशी काही मिरवणुका असतात. पुस्तकाचा जो मध्यंतरीचा कालावधी असतो त्या दरम्यान काही देखावे साजरे करणे, काही सांस्कृतिक कार्यक्रम, तो स्थापने दरम्यानचा कालावधी आणि विसर्जन म्हणजे विसर्जन मिरवणूक वगैरे, या 3 टप्प्यात सदरचा सण साजरा होतो. त्याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी एकदम चांगल्या पद्धतीने काही नियम म्हणजे आपल्या मंडळांनी स्वतः तयार केले होते आणि तशा त्या नियमाच्या चाकोरीत राहून कुठल्याही प्रकारचं उत्सवाच्या दरम्यान गालबोट लागणार नाही अशा पद्धतीने तो साजरा केला. यावर्षी जो आपण त्याच पद्धतीने साजरा करू तिचा गणेशोत्सव राहणार आहे. आपण डिजिटल बोर्ड आणि कमानी या परवानगीशिवाय तुम्ही लावू नका. डिजिटल बोर्ड आणि कमानी याची परमिशन घ्या आणि जे डिजिटल बोर्ड असणार आहेत त्या डिजिटल बोर्ड किंवा काही गणेशोत्सव दरम्यान तुम्ही देखावे सादर करणार त्यामध्ये कुणाच्या धार्मिक भावना दुखवतील किंवा त्यातून काय वाद होईल, कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलाही देखावा त्या ठिकाणी सादर करू नका.